नमस्कार मित्रांनो, आपल्यासमोर एक नवीन अपडेट येत आहे. बघत राहा अशाच अपडेट. पत्नीच्या प्रियकरांचा काटा काढण्यासाठी मित्रांसोबत निघाला. अवैधरित्या गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या 3 तरुणासह एका महिलेला पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून एक पिस्तूल आणि कारतुसे अशी जप्त केली आहे. गौरव उर्फ विक्की कृष्ण रावडे, वय 20 वर्षे, राहणार दुर्गानगर कॉलनी, तुमसर. आकाश रमेश महालगावे, वय 27 वर्षे, अभ्यंकर नगर, तुमसर. अनिकेत अर्जुन बांते, वय 24 वर्षे, राहणार बाबा मस्तानशाह वार्ड, बैरागी वार्ड, भंडारा. व नूतन आकाश महालगावे, वय 19 वर्षे, राहणार अभ्यंकर नगर, तुमसर अशी अटक करणाऱ्या आलेल्या आरोपींचे नावे आहेत. पत्नीला त्रास देणाऱ्या तिच्या प्रियकरांचा काटा काढण्याकरिता निघालेल्या विवाहितेच्या पतीसह त्याच्या 2 मित्रांना लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 जिवंत कारतूस आणि 1 पिस्तूलसह LCB पथकाने मानेगाव सडक येथील पाल धाब्यावर पकडले. पोलिसांना बघून कारमधील युवकांनी हातातील पिस्तूल लपवण्यासाठी झटापट करताच एक मिसफायर झाले. यात कोणी जखमी झाले नाही. दरम्यान 30 एप्रिल रोजी सायंकाळी 4 ते 7:30 वाजताच्या सुमारास मानेगाव येथील पाल ढाब्यांवर आरोपीची झडती घेतली. त्यावेळी एका गावठी पिस्तूल व 2 जिवंत कारतुसे असे बेकायदेशीर रीतीच्या व विना परवाना मिळून आले. LCBच्या पथकाने 4 अटक केली असून या सगळ्या प्रकरणामुळे भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तालुक्यातील आकाश महालगावे यांचा काही दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यातील इटखेडा तहसील अर्जुनी मोरगाव येथील नूतन संजय भोयर या तरुणीशी विवाह झाला होता. विवाहानंतरही संबंधित तरुणीचा एक्स बॉयफ्रेंड तिला वारंवार फोन करून आणि मेसेज करून त्रास देत होता. त्यामुळे विवाहित महिलेने हा प्रकार पतीला सांगितला. पत्नीच्या त्रास देणाऱ्याला युवकाला धडा शिकवण्यासाठी पतीने आपल्या 2 मित्रांसह गोंदियाकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र गोंदियाकडे निघण्याआधी हे तिघे मानेगाव येथील पाल धाब्यांवर थांबले होते. त्यावेळी LCBचे पथक तिथे पोहोचले. पोलिसांनी कारची तपासणी करण्याचा प्रयत्न केला असता कारमधील युवकांनी पिस्तूल लपवण्याचा प्रयत्न केला. झटपटीत एक गोळी मिसफायर झाली आणि मात्र सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. पोलिसांनी या तिघांना अटक केली असून त्यांच्यावर 1 पिस्तूल, 2 जिवंत कारतूस, एका रिकामे कारतूस, 4 मोबाईल फोन आणि कार असा एकूण 7,50,750 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी लाखनी पोलिसात ठाण्यात कलम 3/25 1B 7/25 ये 7/25 9 भारतीय हत्याचार कायदा कलमासह भारतीय न्याय संहिता कलम 142 मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करून प्रथम श्रेणी न्यायालय लाखनी येथे हजर केले असता तिन्ही पुरुष आरोपींना 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर महिला आरोपीला न्यायालयीन कोठडीत परवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे करीत आहेत. आकाश उर्फ कृष्ण रमेश महालगावे यांच्या 2 महिलांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर होऊन 2 आठवड्यापूर्वीच मंदिरात लग्न झाले. परंतु त्याच्या पत्नीचा जुना बॉयफ्रेंड तन्मय मेंढे, राहणार गोठणवाडा, हा तिला वारंवार फोन करून ब्लॅकमेल करायचा. त्याला धडा शिकवण्यासाठी नागपूर येथून तिला बोलावून घेतले व तडीपार असलेल्या गौरव उर्फ विक्की कृष्ण राखडे यांच्या जवळ असलेल्या पिस्टल घेऊन अनिकेत उर्फ ऋतिक अर्जुन बांते यांच्यासोबत तन्मय मेंढे यांचा काटा काढण्याच्या उद्देशाने चोघेही मोठणगाव, जिल्हा गोंदिया येथे निघाले होते. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या आकाश महालगावे, गौरव राखडे व अनिल बांते हे खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न व दंगा करण्याचा सक्रिय आरोपी आहेत. स्थानिक गुन्हे शाखा भंडाऱ्याच्या सतर्कतेने अशा आरोपींकडून मोठा घातपात होण्यास टाळते. या प्रकरणातील आरोपी गौरव उर्फ विक्की कृष्ण राखडे, राहणार दुर्गानगर कॉलनी, तुमसर यांचा तुमसर येथील एका हत्याकांडात सहभाग असल्याची माहिती आहे.
आरोपी राकडे हा जिल्ह्यातून हद्दपार असून त्याने पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची फिर्यादी स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस हवालदार प्रदीप डहारे यांच्या लेखी तक्रारीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धन्यवाद. असेच बघत राहा नवीन अपडेट फक्त भारत न्यूज 24वर. प्रमोद दुबे यांची खास अपडेट. धन्यवाद.